सगळी मंडळी इथे उपस्थित आहे की वैकुंठपशी काकांना ज्यांनी जवळून बघितलंय, अनुभवलंय. बघता बघता 16 वर्ष झाली. ही 16वी पुण्यतिथी आपण साजरी करतो आहोत. एक अत्यंत निरपेक्ष, निरागस आणि निश्चल अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व म्हणजे काका होते. निश्चल हा शब्द मी मुद्दाम त्यांच्याकरता वापरला, कारण आपण सगळ्यांनी तर त्यांना पाहिलं, अनुभवलंय, पण थोडंसं मी अधिक पद्धतीचं अनुभवलंय, कारण ते अतिशय निश्चल होते. स्थैर्य ज्याला म्हटलं जातं तसं त्यांच्या मनाचं फार मोठं स्थैर्य होतं, ज्याला वेदांतामध्ये स्थितप्रज्ञ अवस्था म्हटली जाते. ती स्थितप्रज्ञ अवस्था काकांकडे बघायला मिळत होती. आणि त्यामुळे प्रपंचामध्ये राहून सुद्धा स्थितप्रज्ञता येणं तसं फार कठीण असतं. कारण जरा गमतीने बोलायचं झालं तर परमार्थामध्ये राहूनच आम्हाला स्थितप्रज्ञता येईना, तर प्रपंचात कशी यायची? आम्ही परमार्थिक म्हणून घेणारे, मी मनहून हा शब्द मुद्दाम वापरतो. कधी कधी आपणच आपल्याला चिंतन केलं पाहिजे की खरंच आपण परमार्थिक आहोत का? ही वेळ आता संप्रदायामध्ये आलेली. कारण आज आपण जर बघितलं तर एक आपल्या वेगळ्या पद्धतीने आपला परमार्थ हा जणू काही एक प्रपंच सुरू झालाय असं म्हणायला हरकत नाही. परंतु काकांसारखी व्यक्तिमत्व त्यांनी प्रपंचाला परमार्थ करून टाकला. म्हणून जे प्रपंचाला परमार्थ करून टाकतात ते संत असतात, आणि जे परमार्थालाच प्रपंच करून टाकतात ते तुमच्या आमच्यासारखे सामान्य माणसं असतात. पण काकांनी मात्र त्यांचा प्रपंच हाच एक परमार्थ आहे अशा पद्धतीने त्यांनी जीवन जगले. आणि म्हणून गेली 16 वर्ष झालं अव्याहतपणे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे काकांची पुण्यतिथी या ठिकाणी साजरी होती. विठ्ठल विठ्ठल. मला किती अभंग सगळा सोडविता येईल, किती तत्वज्ञानातले मुद्दे मांडायचे मला माहीत नाही, पण या अभंगातला एक शब्द मात्र मला काकांच्या जीवनचरित्राच्या दृष्टीने मांडायचा आहे, आणि तो म्हणजे नाही नाश पावत हा शब्द मांडायचा. नाही नाश पावत, इथला नाश हा शब्द खूप महत्वाचा आहे. जर शब्दशः अर्थ करायला गेलो तर मृत्यू असा शब्दशः अर्थ केला जातो. परंतु तुकाराम महाराजांनी अशा वैष्णवांचं वर्णन करताना असं सांगितलंय की हे जे वैष्णव आहे, हे वैष्णव कसे आहेत, तर यांचा नाशच होत नाही असे हे वैष्णव आहेत. थोडक्यात हे यांचं जाणच नाही असे हे वैष्णव आहेत, यांचा मृत्यूच नाही असे हे वैष्णव आहेत. या वैष्णवाचा अत्यंत महत्वाचा विशेष सांगितला. विशेष कशाला म्हटलं जातं? विशेष या शब्दाची उत्पत्ती ही सामान्य या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाने झालेली आहे. एरवी व्यवहारामध्ये विशेष या शब्दाचं वर्णन करण्याकरता सामान्य काय आहे हे कळणं गरजेचं असतं. आपण करत असलेले अर्थ सांगून पुढे जातो. सामान्य आणि विशेष या शब्दाचे आपण काय अर्थ केले? आपण असा अर्थ करतो, सामान्य म्हणजे साधं आणि विशेष म्हणजे महत्वाचं. आपण केलेले अर्थ मला जरा वेगळे बदलायचे अर्थ आणखी. आपण काय म्हणतो? सामान्य म्हणजे साधं. और गंमत, लोक बोलता बोलता सुद्धा असं विचारतात, म्हणजे आता आपल्याकडे नाही, फडावरची मंडळी आपण आहोत, पण आम्ही आता बाहेर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतो आणि कीर्तन झाल्यानंतर मंडपातून ज्यावेळेस माणसं बाहेर पडतात ना, मी तुम्हाला खरं सांगतो, कीर्तन झाल्यानंतर झाल्या मंडपातून बाहेर पडताना जी माणसांची प्रतिक्रिया असते ना, ती खरी आपल्या कीर्तनाची प्रतिक्रिया असते. बाकी तोंडावर कुणी काही का म्हणणार ते काही नाही. तुम्ही आता कोणाला जरी विचारलं तर चांगलंच म्हणणार आहे, कोण वाईट म्हणणार आहे? कोणी वाईटपणा घ्यायचा वाईट म्हणून असा प्रश्न आहे. त्यामुळे कुणी प्रत्येक जण चांगलंच म्हणणार, पण उठून जाताना जी माणसं बोलतात ना ती खरी प्रतिक्रिया असते. मग एखादा माणूस जर दुसऱ्याला म्हणा कसं काय कीर्तन, मग जर काही त्याला फार महत्वाचं वाटलं नाही तर तो म्हणतो अगदी सामान्य कीर्तन होतं, सामान्य होतं, साधं होतं, साधं सांगितलं, सामान्य होतं. कीर्तन करायचंच काय घेऊन बसला? चालीवाली तर काही कमी चालीचे आहेत का? चालीवाली सुद्धा एकमेकाला हे साधी चाल म्हटला, सामान्य चाल म्हटला, काही फार महत्वाची नाही, सामान्य चाल म्हटलं. चालीमध्ये सुद्धा साधी म्हटलं की आपण सामान्य शब्द वापरतो. थोडक्यात सामान्य हा शब्द साधं या अर्थाने घेतला जातो आणि विशेष हा शब्द महत्वाचं या अर्थाने घेतला जातो. हा केला आपण अर्थ. आता ऐका, आणखीन एक अर्थ आपल्याला वेदांत शास्त्रांनी केलेला सांगून पुढे जातो. वेदांत शास्त्र असा अर्थ सांगतं, सामान्य कशाला म्हणायचं आणि विशेष कशाला म्हणायचं. जे सर्वानुगत असतं त्याला सामान्य म्हटलं जातं, आणि जे काहींच्याच ठिकाणी असतं त्याला विशेष म्हटलं जातं.
याला उदाहरण असं दिलेलं आहे की अग्नी सगळीकडे जेवढे जेवढे वृक्ष आहेत त्या वृक्षामध्ये अग्नी आहेच. वृक्ष म्हटलं की अग्नी आहेच, कारण लाकडामध्ये अग्नी आहे ना, लाकडामध्ये अग्नी आहे. तो कसा आहे, सामान्य आहे, म्हणजे सर्वगत आहे. पण तो एक लाकूड दुसऱ्या लाकडावर घर्षण केल्यानंतर जो अग्नी निर्माण होतो त्याला विशेष म्हटलं जातं. म्हणजे सर्वगत या सामान्य या शब्दाचा अर्थ सर्वगत हा एक अर्थ केला जातो, आणि विशेष या शब्दाचा अर्थ काहीच्याच ठिकाणी हा एक अर्थ वेदांताने आपल्याला सांगितला. किती अर्थ झाले, दोन. एक सामान्य म्हणजे साधं, विशेष म्हणजे महत्वाचं. दुसरा सामान्य म्हणजे सर्वगत, विशेष म्हणजे काहीच्याच ठिकाणी. बरोबर. आता आणखीन एक सांगतो, सामान्य शब्दाचा अर्थ आणि विशेष शब्दाचा अर्थ. गुरुरे दादा आम्हाला जे सांगत असतात तोच अर्थ फक्त सांगतो. दादा असं सांगत असतात, सामान्य कुणाला म्हणायचं आणि विशेष कुणाला म्हणायचं, जरा बारकाई नाही का. मानवी जीवनामध्ये वावरत असताना मी कुणीतरी विशेष आहे असं म्हणून राहणं हे सामान्यपण आहे, आणि मी कुणीतरी सामान्य आहे राहणं हेच विशेषपण आहे. विठाला सामान्य आणि विशेष शब्दाचे असे अर्थ करा. आता मला महत्वाचा विषय असा बोलायचा होता, महाराज या अभंगामध्ये वैष्णवाचा विशेष वर्णन करतात. काय विशेष आहे, नाही नाश पावत हे विशेष आहे. का, कारण सगळ्यांमध्ये नाश आहे हे सामान्य आहे, पण इथं मात्र नाही नाश हे विशेष आहे. कारण नाश हे सामान्य वर्णन आहे. महाराज जन्म म्हटलं की नाश हे आहे हे सामान्य वर्णन आहे. ज्यावेळेस तुकाराम महाराज असं बोलायला लागले की नाही नाश पावत, नाही नाश पावत, नाही नाश पावत असं देहूमध्ये बोलायला लागले, तेव्हा एक मनुष्य तुकोबारांच्या समोर बसलेला होता. त्यांनी तुकाराम महाराजांकडे पाहिलं. तुकाराम महाराजांनी सांगितलं, महाराज मला एक शंका आहे, तुम्ही जे बोलता का नाही त्याच्यावर मला एक प्रश्न विचारायचा, शंका आहे. महाराजांनी विचारलं, बोल काय शंका आहे. तो म्हटला, काही नाही, मी ज्ञानेश्वरीचं पारायण करणारा, ज्ञानेश्वरीचा वाचक आहे, नवे नवे ज्ञानेश्वर महाराजांचा अनुयायी. तुकाराम महाराजांना आनंद वाटला. तो म्हटला, मी ज्ञानेश्वरी वाचून आलोय. तुकाराम महाराजांना अधिक आनंद वाटला. का, कारण हा ज्ञानेश्वरी वाचून आलाय. तुकाराम महाराजांनी विचारलं, बरं मग बोल काय तुझा प्रश्न आहे. तो म्हटला, मी ज्ञानेश्वरी वाचत असल्यामुळे आणि तुम्ही आता असं म्हणता की नाही नाश पावत, याच्यावरनं मला असं वाटायला लागलंय बहुतेक तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत नाही. तुम्ही तुकाराम महाराजांना विचारलं. तो तुकाराम महाराजांना म्हणायला लागला, बहुतेक तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत नाही. आता त्याची तर काय चूक आहे, बरेच महाराज ज्ञानेश्वरी वाचतच नाही, त्याची तर काय चूक आहे. ज्ञानेश्वरीचा आणि आपला जणू काही स्वतः संबंध नाही अशीच महाराज मंडळी आता फिरायला लागली. म्हणून त्यांनी प्रश्न विचारला, महाराज बहुतेक तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं, अरे बाबा असं नाही, आम्ही ज्ञानेश्वरीचं चिंतन केल्याशिवाय आमचा दिवस सुरू होत नाही. म्हटले, आम्ही रोज ज्ञानेश्वरी वाचतो. बरं, तुझं काय अडचण काय. तो म्हटला, ज्ञानेश्वर महाराजांनी एक विषय मांडलाय, तो विषय आणि तुम्ही बोलत असलेला विषय याच्यामध्ये विरोध आहे. म्हटले, काय विरोध आहे, ऐका. म्हटले, ज्ञानोबारांनी आम्हाला असं सांगितलंय, उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. ही ओवी जवळजवळ आपल्या सगळ्यांच्या पाठातली आहे. उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. बर, मग तो म्हणायला लागला, तुकोबर आहे, ज्ञानोबारांनी आम्हाला असं सांगितलं, जे जे उत्पन्न होत आहे त्याचा त्याचा नाश आहे. बर, मग पण तुम्ही आता म्हणायला लागला नाही नाश पावत. ज्ञानेश्वर महाराज सांगतात नाशे, आणि तुम्ही काय म्हणायला लागला, नाही नाश पावत. मग ज्ञानोबारांचं खरं म्हणायचं का तुमचं खरं म्हणायचं. तुम्हा दोन महाराजातच जर मिळून नसेल असं त्यानं म्हटलं, तुमच्या दोघात जर मिळून नसेल तर आमचं काय व्हायचं. म्हणजे आम्ही कुणाचं ऐकायचं, नेमकं ज्ञानोबारांचं ऐकायचं का तुमचं ऐकायचं. बरं, तुझी अडचण. तो म्हटला, ज्ञानोबारांनी सांगितलं उपजेते नाशे, तुम्ही म्हणता नाही नाश पावत, म्हणून प्रश्न विचारला की ज्ञानोबारांनी सांगितले, मग तुम्ही का त्यांच्या विरुद्ध असं बोलू लागला. तुकोबारांना आनंद वाटला, प्रश्न ऐकून आनंद वाटला. तुकोबारांनी विचारलं, बरं झालं तुझं बोलून, हो सांगू का उत्तर. तो म्हटला, नाही नाही थांबा, मी फक्त ज्ञानेश्वरीच वाचून आलोय अशातला भाग नाही, गाथाही रोज वाचतोय. म्हटलं, गाथाही वाचतोय असं, आणि मी तुमच्याच गाथ्यातली प्रमाण, तुम्हीच बोलत असलेली प्रमाण, आत्ता बोलत असलेल्या प्रमाणाशी कशी विरोध आहे हे दाखवून देतो. ते म्हटले, काय तुम्ही मागे एका अभंगामध्ये सांगितलेलं होतं, समचरण दृष्टी हा अभंग पहिलाच जो गाथ्यातला सांगितला त्याच्यामध्ये तुमचे शब्द आहेत, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्ण, जे जे कर्म.
तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म. महाराज तो म्हणायला लागला तुमचा का भंग आहे? जे जे कर्म धर्म नाशिवंत, आणि आता तुम्ही काय म्हणायला लागला? नाही नाश पावत. तुम्ही म्हणता एका ठिकाणी म्हणता जे जे कर्म धर्म नाशिवंत, आणि आता म्हणायला लागलात नाही नाश पावत. तुम्ही सांगितलेलं तुमच्या लक्षात नाही काय? आता त्याची तर काही चूक आहे. बऱ्याच महाराजाचा आपण अभंग कोणता कीर्तनाला घेतला हे त्यांच्याच लक्षात नसतं. उलट बऱ्याचदा टाळकऱ्यांनी महाराजालाच अभंगावर आणावं लागते वरून. अभंगावर या प्रमाण देऊन इथं या इथं या. पण त्याच्याकरता टाळकऱ्याचाही पाठ पाहिजे, हे तितकंच खरं आहे. तुम्ही आपण अगोदर असं म्हटला की जे जे कर्म धर्म नाशिवंत यत् कृतकम तथा नित्यम, ही तुमची भाषा आहे. आणि आता तुम्ही म्हणायला लागला नाही नाश पावत. मग तुम्ही माग म्हणलेला ते खरं का आता म्हणता ते खरं? तुकाराम महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. महाराजांना आनंद वाटला. का? कारण यांनी ज्ञानेश्वरी वाचली आणि गाथाही वाचला. महाराजांनी त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं, वा छान वाटलं. म्हटलं ज्ञानेश्वरी वाचली गाथा, कारण तुकोबारांना ज्ञानेश्वरी वाचणारे जास्त प्रिय आहेत, गाथा वाचणारे जास्त प्रिय आहेत. महाराजांना आनंद वाटला. महाराजांनी सांगितलं बरं झालं, बोलू का तुम्हाला, तुला देऊ का उत्तर? तो म्हटला नाही नाही थांबा, मी फक्त ज्ञानेश्वरी गाथाच वाचतोय अशातला भाग नाही, मी रामायण सुद्धा वाचून आलो. सुस्त्यात कीर्तन असल्यामुळे तर जरा अधिकच वाचून आलो. रामायणाचे सगळे रामायणाचार्य माझे समोर आहे, चांगले अभ्यासक मंडळी समोर आहे. तो म्हटला मी रामायणाचा थोडासा विचार करून आलो. ते म्हटले असं काय, तुला त्याच्याबद्दल बोलायचंय? तो म्हटला रामायणामध्ये एक योग वशिष्ठ नावाचा भाग आहे. रामायणातलंच हे प्रकरण आहे योग वशिष्ठ. म्हटले बरं, हा योग वशिष्ठ शब्दाचा अर्थ काय? वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना केलेला उपदेश. योग वशिष्ठ नावाचा ग्रंथ जवळजवळ 32,000 श्लोकांचा आहे. त्या ग्रंथाची श्लोक संख्या 32,000 आहे. बरं, आता ते कुठं उपदेश झाला, कसा झाला, सगळ्यांना माहित आहे, मी वेळ घेत नाही. विश्वामित्र ऋषींच्या बरोबर राम जेव्हा निघाले तेव्हा मला उपदेश करा म्हटल्यानंतर विश्वामित्रांनी वशिष्ठांकडे त्यांना पाठवलं आणि मग वशिष्ठांनी त्यांना सुरुवात केली. भ्रमेणाहम भ्रमेण त्वं भ्रमेण उपासको जनाः भ्रमेण ईश्वर भावत्वं भ्रममूल इदं जगत. माझ्या माहितीप्रमाणे बालकांडामध्येच अगदी हा श्लोक आलेला आहे. म्हणजे मी म्हणणं भ्रम आहे, तू म्हणणं भ्रम आहे. भ्रमेण उपासको जनाः, उपासना करणं ही भ्रम आहे. भ्रमेण ईश्वर भावत्वं, ईश्वर भाव हा भ्रम आहे. भ्रममूल इदम जगत, संपूर्ण जगत हा भ्रम आहे. 5 पद्धतीचा भ्रमाचा विचार वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना केलेला आहे. आता योग वशिष्ठ ऐकायचं म्हटलं की ऐकण्याकरता रामचंद्र प्रभूंसारखी वृत्ती यावी लागते आणि सांगणारे सुद्धा वशिष्ठांसारखे पाहिजेत तर जमतं महाराज. काही काही ग्रंथ असे आहेत की त्या वृत्तीत गेल्याशिवाय कळत नाही. माणसं अशी गमतीची असतात, कुठंतरी वट्ट्यावर कट्ट्यावर बसतात, तंबाखू चोळत चोळत म्हणतात चांगलं देवाला कळत नव्हतं. हे बघा, कीर्तनात यांना 2 तास बसायचं माहित नाही आणि हे चांगलं देवाची मापं काढायला लागल्यापासून चांगलं देवाला कळत नव्हता, कोराच होता, नामकच होता. चांगदेवजी इतके सामान्य नव्हते महाराज. तुम्ही विचार करा, चांगदेव 65 नावाचा ग्रंथ ऐकताना आपल्याला लक्षात येईल चांगदेवजी, मी अनेकदा बोललेलो आहे, आपल्याला माहितही आहे. चांगदेवजी नेमकी कोण आहेत? मन आणि विक्षेप 2 दोष गेलेले आहेत. आवरण नावाच्या दोषाची निवृत्ती राहिलेली आहे आणि त्याच्याकरता जे ज्ञानोबारांकडे गेले ते चांगदेवजी आहेत. आपण म्हणतो कोरपत्र पाठवलं, आपण काय म्हणतो कोरपत्र पाठवलं. आता मला सांगा, त्याच पत्राला ज्ञानोबारांनी काय केलं? 65 ओव्यांचं पत्र पाठवलं की नाही? मला सांगा, 65 ओव्यांचं जे पत्र आहे ते पत्र काय आहे? ज्ञानोबारांची चांगदेव 65 म्हणजे पत्राला उत्तर आहे. ज्ञानोबारांची 65 म्हणजे काय? पत्राला उत्तर आहे. म्हणजे अगोदर चांगदेवानी पत्र पाठवलंय आणि त्याला उत्तर म्हणून काय केलेलं आहे? या 65 ओव्या पाठवलेल्या आहेत. आपण काही लिहिलंच नव्हतं, तुम्हाला वाचता आलं नाही. ते वाचता आलं पण त्याला ज्ञानोबराय व्हावं लागतं. चांगदेवाचं पत्र वाचण्याकरता ज्ञानेश्वर महाराज पाहिजे. महाराज आपल्या सारख्यांना ते वाचता येईल का? चांगदेवांनी लिहिलेलं ते पत्र आहे. ते अक्षरांनी नाही, अक्षराच्या पलीकडे त्या भावना होत्या.
अक्षरांच्या पलीकडल्या त्या भावना होत्या. चांगदेवांनी त्या कोऱ्या पत्रातून काय दाखवलंय, ज्ञानोबांच्या समोर अशी भावना व्यक्त केली आहे, मन आणि विक्षेप माझा निघून गेलेला आहे, पण आवरण नावाचा दोष आणखी राहिलाय आणि त्या आवरण नावाच्या दोषाच्या निवृत्तीकरिता ज्ञानाचीच गरज आहे. त्या ज्ञानाचा उपदेश तुम्ही या पत्राच्या माध्यमातून मला करा, असं जणू काही त्या कोऱ्या पत्राचा भाव आहे. म्हणून चांगदेव पासष्टी ऐकायची असेल, चांगदेवजीच पाहिजे. योग वशिष्ठ ऐकायचं असेल, रामचंद्र प्रभूंची भूमिका यावी लागेल ना. तिथे एक उपदेश केलेला आहे. पुष्कळ वशिष्ठ ऋषींनी केलेले श्लोक आहेत, मला सगळे सांगायचे नाही आहेत. वशिष्ठांनी या विषयाच्या संबंधाने केलेला उपदेश ऐका. तो उपदेश असा सांगितलेला आहे. वशिष्ठ ऋषी सांगतात असं, हे पहा म्हटलंय, रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना सांगतात, हे रामा, सहैव मृत्युर्व्रजती सहैव मृत्युर्निषिदती गत्वा सुदीर्घ मध्वानम सह मृत्युर्निवर्तते. त्याला सांगताना असं सांगितलंय, सहैव मृत्युर्व्रजती सहैव मृत्युर्निषिदती गत्वा सुदीर्घ मध्वानम सह मृत्युर्निवर्तते. या श्लोकाचा भाव काय आहे? वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना सांगताना असं सांगितलंय, रामा, मृत्यू हा माणसाच्या कायम बरोबर आहे. ऐका आता, मृत्यू हा माणसाच्या कायम बरोबर आहे. सहैव मृत्युर्व्रजती, आपण झोपेतून उठल्यापासून सायंकाळी झोपेपर्यंत मृत्यू हा माणसाच्या कायम बरोबर आहे. जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी एके ठिकाणी असं सांगितलंय, मृत्यू हा माणसाचा मित्र आहे, असं वाक्य वापरलंय. मृत्यू हा माणसाचा मित्र आहे. ते असं सांगतात की संस्कृतमध्ये आचार्यांवर एक सिनेमा निघाला होता त्या काळात, पूर्वी संस्कृतमध्ये सिनेमा. आणि मग आचार्यांच्या बरोबर एक कायम मित्र दाखवलाय, एक कायम. तेव्हा त्यांना विचारलं की आचार्यांना हे कोण आहेत? तर ते म्हटले माझे मित्र आहे. म्हटले कोण आहे ते? तर ते म्हटले मृत्यू आहे आणि तोच माझा मित्र आहे म्हटले. कारण मृत्यू हा कायम बरोबर असतो. ज्याला इंग्रजीमध्ये लाईफ पार्टनर म्हटलं जातं ना, तो हाच आहे. तर मृत्यू हा माणसाचा मित्र आहे. वशिष्ठांनी रामाला सांगताना उपदेश केलाय, मृत्यू कायम बरोबर आहे. सकाळी झोपेतून उठल्यानंतर तो आपल्या शेजारीच असतो. आपण स्नानाला गेलो तो आपल्या बरोबर असतो. आपण पूजेला बसलो तो आपल्या बरोबर असतो. आपण जेवायला बसलो आपल्या बरोबर असतो. आपण ऑफिसमध्ये निघालो आपल्या बरोबरच असतो. आपण ऑफिसमध्ये काम करताना तो आपल्या बरोबरच असतो. शेतात काम करताना आपल्या बरोबरच असतो. व्यापार करताना आपल्या बरोबरच असतो. आपण माघारी येताना प्रवासाला तो बरोबरच असतो. घरी आलो, आपण हातपाय तोंड धुवून चहा घ्यायला लागलो आपल्या बरोबरच असतो. जेवण करायला लागलो आपल्या बरोबरच असतो. एखाद्या कार्यक्रमात गेलो आपण आपल्या बरोबरच असतो. एखाद्या मंडपात आपण जाऊन बसलो आपल्या बरोबरच असतो. असं बघू नका शेजारी नसतो, माणसांनी शेजारी नसतो, आपल्या बरोबर असतो. कायम मृत्यू आपल्या बरोबर आहे. मग मृत्यू आपल्या कायम बरोबर आहे असं सांगितलं. याच्या पुढे वशिष्ठांनी सांगितलं, गत्वा सुदीर्घ मध्वानम सह मृत्युर्निवर्तते. किती जरी दूर नेऊन सोडायचं म्हटलं तरी त्याला सोडता येत नाही, तो आपल्या बरोबरच असतो. ते गरुडाचं आणि गरुडाच्या आईचं उदाहरण सगळ्यांना माहित आहे, मी वेळ घेत नाही. म्हणजे गरुडाच्या आईला गरुडाने लांब एका कपारीत घेऊन गेली असं वर्णन आहे. आणि त्या कपारीमध्ये, म्हणजे आता पुष्कळ मोठी कथा आहे, आपल्याला माहित आहे. कपारीमध्ये घेऊन गेला आणि असं शांत बसला. तेवढ्याच लगेच यमराज तिथं आले, जय हरी. गरुडाने विचारलं, तू इथं कसं काय? म्हटलं इथंच होतं ठरलेलं. म्हटले असं कसं काय? तू काल म्हटलं होता उद्या येणार, आईला सांगितलं होतं. हो म्हटले, मी काल चिंता करत होतो, तुझ्या आईचा मृत्यू या दरीमध्ये कपारीत लिहिलेला आहे आणि मी विचार करत होतो इथं कोण घेऊन येणार. तू माझं काम हलकं केलं म्हणून जय हरी. नाहीतर मी रिकाम आहे का तुला जय हरी करायला? मी रिकाम आहे का? याचा अर्थ मृत्यू काही बरोबर. आपल्याकडे जुनी माणसं म्हणतात बघा, आता अलीकडल्या नवीन मुलांना माहित नसेल पण आम्ही जुनं किंवा आपणही बघतो, जुनं आपल्याकडे एक म्हण आहे, काय? मांजराला कुठेही नेऊन सोडा, ते बरोबर घरी येतं. कुठेही नेऊन सोडा, कुठेही नेऊन सोडा. मी विनोदाने सांगत असतो, एका माणसाने मांजराला दूर घेऊन गेला, देवा इतका घेऊन गेला, इतका लांब गेला, इतका लांब गेला, शेवटी त्याला त्याचं घर सापडेना, मांजराच्या मागं मागं घरी आला. म्हणजे ते अशी गंमत आहे. किती तुम्ही विचार केला तरी ते बरोबर आपल्या अगोदर हजर असतं. तसं मृत्यू हा असा गमतीचा आहे महाराज. कितीही विचार केला, काही काही गोष्टी अशा असतात महाराज, त्या कायम बरोबर असतात, कायम बरोबर. तसा मृत्यू हा कायम बरोबर आहे. मग तो मनुष्य म्हणायला लागला, तुकोबारा, ज्ञानोबारांनी सांगितलं, उपजेते नाशे, तुम्ही कसं काय म्हणता नाही नाश पावत? तुम्हीच म्हणता जे जे कर्म धर्म नाशिवंत, तुम्ही कसं काय म्हणता नाही नाश पावत? वशिष्ठांनी रामाला उपदेश करताना सांगितलंय, मृत्यू कायम बरोबर आहे, मग तुम्ही कसं काय म्हणता या अभंगात नाही नाश पावत? कसं काय? तुकोबारांना आनंद झाला. का? कारण यांनी ज्ञानेश्वरी गाताच वाचला नाही, रामाने वाचला. चांगला आनंद झाला. सांगू का उत्तर?
ते म्हटलं नाही नाही, मी फक्त रामायण वाचलं असं नाही, महाभारतही वाचलं. हे बघा, मला प्रश्न पडतो, ऐकणाऱ्याने इतकं वाचलं असेल तर सांगणाऱ्याने किती वाचलं पाहिजे? एवढंच आहे. आता ते ऐकणारच होता ना मला, तो इतकं वाचून आला होता. तो म्हटलं महाभारतही वाचलंय. असं काय आहे रे बाबा महाभारतामध्ये? तो म्हटलं महाभारतामध्ये एक प्रकरण आहे, काय, यक्ष प्रश्न नावाचं प्रकरण. सगळ्याला माहिती आहे यक्ष प्रश्न, ती कशी कथा आहे सगळ्याला माहिती आहे. वेळ घेत नाही, फक्त जिथं बोलायचंय तिथं घेऊन जातो. पाणी आणण्याकरता पाठवलं, नकुल गेला, सहदेव गेला, भीम गेले, अर्जुन गेले. त्यांनी पाण्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तिथून एक अदृश्य शक्तीतून आवाज येत होता, माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील नाहीतर मरावं लागेल. या चौघांनी सुद्धा उत्तरं देण्याचा प्रयत्न केला नाही, उलट पाणी पिण्याचा प्रयत्न केला. चौघही पाणी पिण्याकरता प्रयत्न केल्याबरोबर मेले किंवा काय जे असेल बेशुद्ध पडले किंवा मेले, असं दोन्ही उत्तरं दिली जातात. असं काय जे असेल ते असेल. धर्मराजा गेले तेव्हा ते बघितलं आणि मग पाण्याला हात लावल्याबरोबर तिथून पुन्हा तो आवाज आला, म्हणजे माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील. धर्मराजांनी सांगितलं, बोला तुमचे काय प्रश्न आहेत. मग वेगवेगळे प्रश्न विचारले. आता त्यातला एक प्रश्न आपल्या विषयाच्या संबंधाने ऐका. काय प्रश्न आहे? यक्षाने प्रश्न असा विचारला धर्मराजाला की मला सांग, जगातलं सर्वात मोठं आश्चर्य काय? जगातील सर्वात मोठं आश्चर्य काय? त्याला जे उत्तर दिलं ना धर्मराजाने ते महत्वाचं आहे. ते उत्तर असं दिलं, अहनि अहनि भूतानि गच्छन्ति यमालयम, अहनि अहनि भूतानि गच्छन्ति यमालयम, शेषा स्थावर विश्यन्ति किमाश्चर्यमतः परम. धर्मराजांनी सांगितलं, यक्षा, या जगामध्ये जे जे जन्माला आले की ते गेले. अहनि अहनि भूतानि गच्छन्ति यमालयम, शेषा स्थावर विश्यन्ति किमाश्चर्यमतः परम. जे जे जन्माला आले ते ते गेले. यक्षाने विचारलं, आश्चर्य काय? आश्चर्य असं आहे, जे जे जन्माला आले ते ते गेले, पण एखादा माणूस गेल्यानंतर मेलेल्या माणसाला पाहून जिवंत माणूस म्हणायला लागला, तो मेला पण मी जिवंत, याचा मानत असलेला जो आनंद आहे हे जगातलं आश्चर्य आहे. आणि यालाही जायचं आहे. यालाही जायचं असताना मात्र हा त्याच्यापासून वेगळा समजायला लागला. याच्याकरता मी कबीर महाराजांचा दोहा देतो, म्हणजे कळेल. कबीर महाराजांनी असं सांगितलंय, दस द्वारे का पिंजरा तामे पंछी कौन, दस द्वारे का पिंजरा तामे पंछी कौन, रही बे तो अचरज है नहीं रहे तो अचरज कौन. अचरज हा शब्द आश्चर्य या अर्थाने आहे. रही बे तो अचरज है नहीं रहे तो अचरज कोण. दस द्वारे का पिंजरा हा 10 दरवाजाचा पिंजरा, देह नावाचा पिंजरा. याचे दरवाजे किती आहेत? 10. दश इंद्रिय. दस द्वारे का पिंजरा हा 10 दरवाजाचा पिंजरा. त्याच्यामध्ये पंछी म्हणजे पक्षी कोण आहे? जीवात्मा नावाचा पक्षी. आता पुढे ऐका, जीवात्मा नावाचा पक्षी या पिंजऱ्यामध्ये राहिला तर आश्चर्य आहे. जीवात्मा नावाचा पक्षी या पिंजऱ्यातून उडून गेला तर कशाचं आश्चर्य? जीवात्मा राहिला तर आश्चर्य. नाही कळालं? जरा खटकेल पण स्पष्ट बोलतो. माणूस जिवंत राहिला तर आश्चर्य, हो, गेल्यानंतर काय आश्चर्य मला सांग. जिवंत राहिला तर आश्चर्य. नाही पटलं, मी एक युक्तिवादाने उत्तर देतो. प्रमाणाने उत्तर दिलं, आता युक्तिवादाने देतो. युक्तिवाद असा आहे, एखादा माणूस सिरियस असेल काही ऑपरेशन झालं, आपण बघायला रांग लावतो आणि मग रांग लावल्यानंतर काय करतात लोक, पहिले काही बघून यायला लागतात. आपण निघालेलो असतो, त्या बघून आलेल्या माणसाला आपण विचारतो, का कुठे गेला होता? ते पाहुणे नाहीत का आपल्या आयसीयू मध्ये, तिथे गेलो होतो. हा, आम्ही पण तिथं चाललो. कसं काय? अहो आणखीन जिवंत. याला आश्चर्य वाटायला लागले. याला आश्चर्य वाटायला. तो काय म्हणतो, अहो आणखीन 2 दिवसाची मुदत दिली, बरं 24 तासाची मुदत दिली, 48 तासाची मुदत दिली. त्याला आश्चर्य वाटायला लागलं. माणूस जिवंत असण्याचं आश्चर्य आहे. लोक त्याच्या पुढचं बोलतात, अहो एवढं मोठं ऑपरेशन झालं तरी जिवंत आहे. म्हणजे आश्चर्य बोलणं आहे. याचा अर्थ माणूस जाणं हे आश्चर्य नाही, माणूस जिवंत राहणं हे आश्चर्य आहे. कबीरांचं बोलणं आहे, रही बे तो आश्चर्य है नहीं रही तो आश्चर्य कोण. मग तो मनुष्य म्हणायला लागला, महाराज जर योग वासिष्ठ सांगतं, महाभारतही सांगतं जन्म म्हटलं की मृत्यू आहे, मग महाभारताची भाषा आहे जन्म म्हटलं की मृत्यू आहे, आणि तुम्ही कसं काय म्हणता नाही नाश. 4 युक्तिवाद झाले बघा. ज्ञानेश्वरी सांगते उपजेते नाशे, तुम्ही कशी काय म्हणायला लागला नाही नाश पावत. तुमचंच प्रमाण आहे, जे जे कर्म धर्म नाशिवंत, तुम्ही कसं काय म्हणता नाही नाश पावत. योग वासिष्ठ सांगतं जन्म म्हटलं की मृत्यू, तुम्ही कसं काय म्हणता नाही नाश पावत. महाभारताचे शब्द आहेत यक्ष प्रश्नातून की जन्म म्हटलं की मृत्यू हा ठरलेला आहे, मग तुम्ही कसं काय म्हणता नाही नाश पावत. महाराजांनी त्याच्याकडे बघितलं, विचारलं, झालं का तुझं बोलणं, का सांगू का उत्तर. तो म्हटला नाही, आणखीन एक युक्तिवाद आहे म्हटलं. आता हे किती निकाल देऊन टाकावा का नाही. मात्र त्याचा विठ्ठल किती म्हटलं. आता आहे एकच आहे म्हटलं, काय साहित्याचा आधार घेऊन बोलतो म्हटलं. थोडं साहित्य वाचून आलं, मराठी साहित्याचा दाखला देतो. ते म्हणले का वाचून आला.
म्हटले बाळासाहेब आलेले म्हणून साहित्य वाचून आला. साहित्याचा, मराठी साहित्याचा दाखला देतो. साहित्यामध्ये एक फार गोड प्रसंग आहे. कोणता आहे का? डॉक्टर जी कुलकर्णींच्या गूढ कथा प्रसिद्ध आहेत. आपण काही साहित्यामध्ये जे वेगवेगळं साहित्य आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये गूढ कथे करता म्हणून काय आहे, काव्यामध्ये सुद्धा ते ग्रेसांच्या कविता मोठ्या प्रसिद्ध आहेत. जर काही कोणाला कविता वाचायची आवड असेल ना, आता बाकी आहेतच, नादो मानवर आहेत, गदिमा आहेत, मंगेश पाडगावकर आहेत, पण ग्रेसांच्या ज्या कविता आहेत ना त्या तत्वज्ञानाला स्पर्श करणाऱ्या कविता आहेत. जीवनाचं तत्वज्ञान त्याच्यातून मांडलेलं आहे. तसं डॉक्टर जी कुलकर्णींनी सुद्धा काही फार मोठा आधार, तत्वज्ञानाचा आधार मांडलाय. त्यांनी एक थोडी काल्पनिक कथा सांगितली. मला मृत्यूच्या संबंधाने महत्वाची वाटते म्हणून सांगतो, ऐका. त्यांनी एक काल्पनिक कथा सांगितली. काय झालं, नर्मदेच्या काठावर एकदा गौतमाची आणि अश्वत्थामेची गाठ पडली. आता हे काल्पनिक आहे पण महत्वाचं आहे, पुढं अर्थ चांगला निघणार आहे. नर्मदेच्या काठावर एकदा अश्वत्थामेची आणि गौतमाची गाठ पडली. दोघांची गाठ पडली. दोघांनी एकमेकाकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर असं झालं, अश्वत्थाम्याने गौतमाकडे पाहिलं, गौतमाने अश्वत्थामेकडे पाहिलं आणि अश्वत्थाम्याच्या चेहऱ्यावरची चिंता बघून, ऐका, अश्वत्थाम्याच्या चेहऱ्यावर चिंता होती, अश्वत्थाम्याच्या चेहऱ्यावर दुःख होतं. ती चिंता, ते दुःख पाहून गौतमाला आश्चर्य वाटलं आणि गौतमाने अश्वत्थाम्याला विचारलं, अरे अश्वत्थामा, तुला दुःख तरी कसलं आहे? कारण तू कोण आहे? चिरंजीव आहे. सप्त चिरंजीवामध्ये अश्वत्थामाचं नाव येतं ना. मग तू तर चिरंजीव आहे. चिरंजीव या शब्दाचा अर्थ काय? मृत्यूला जिंकलेलं. ज्याला मृत्यूच नाही त्याला चिरंजीव म्हणतात. मग तू चिरंजीव आहेस, मृत्यूला जिंकलेला आहे आणि तरी तुझ्या चेहऱ्यावर दुःख आहे. माणसाला सगळ्यात मोठं दुःख असतं मृत्यूचं. ज्ञानोबा तर सांगतात, मरण शब्द न साहत, मृत्यू शब्द सुद्धा आवडत नाही लोकांना. मग सगळ्यात मोठं दुःख मृत्यूचं असतं आणि त्या मृत्यूलाच तू जिंकलेला आहे. मग तुला जर मृत्यूलाच जिंकलेलं असेल तरी तुझ्या चेहऱ्यावर दुःख दिसून येतं. कशाचं दुःख आहे तुला? कुणी विचारलं? गौतम आहे, अश्वत्थाम्याला. अश्वत्थामेने दिलेलं उत्तर माझ्या विषयाच्या संबंधाने जरा बारीक आहे का. अश्वत्थामेने सांगितलं, गौतमा, तुझ्या दुःखाला अंत आहे, माझ्या दुःखाला अंतच नाही. तुझ्या दुःखाला अंत आहे, माझ्या दुःखाला अंतच नाही. गौतमाने विचारलं, तुला दुःख तरी कसलं आहे? अश्वत्थाम्याने सांगितलं, मी मरत नाही, हेच दुःख आहे, बाकी काही नाही. मग आता मला सांगा, जर मृत्यू हा हवा असा जर अश्वत्थामा बोलत असेल तर जन्म म्हटलं की मृत्यू हा ठरलेलाच असेल तर तुकोबार आहे. तुम्ही कसं काय बोलता? नाही नाश. विठ्ठल महाराजांनी त्यांनी युक्तिवाद काय काय केले होते? ज्ञानेश्वरीचा दाखला दिला, नंतर गाथ्याचाच दाखला दिला, नंतर रामायणाचा दाखला दिला, नंतर महाभारताचा दाखला दिला, नंतर साहित्याचा दाखला दिला. असे 5 संदर्भ मांडले. तुकोबारांनी त्याला विचारलं, झालंय का सांगू तुझं? ते म्हटलं झालं. 12 वाजतालेत, माणसं गोळा व्हायला, त्याचा अर्थ झाला. आता म्हटलंय, आलेत आता तात्या मामा आलेत, आनंदराव आलेत, सगळे आलेत, आता आलंय म्हटलं, आता उरकत आलंय, तुम्ही आता सांगा उत्तर सांगा. म्हटल्यानंतर त्यांनी तुकोबारांनी सांगितलं, हे बघ, मी नाही नाश पावत असं जरी याच्यामध्ये म्हटलेलं असलो तरी हा नाही नाश पावत हा शब्द कोणाकरता वापरलाय? अभंगातला शब्द महत्वाचा आहे. अभंगाच्या शब्दांकडे लक्ष दिले की कळतं. विष्णुदास नाही नाश पावत असा आहे, बरोबर आहे. विष्णुदास म्हणजे वैष्णव हा नाश पावत नाही असे शब्द आहेत. माणसाचा नाश होत नाही असं नाही म्हटलं मी. शब्द काय? वैष्णव. विष्णुदास या शब्दाचा अर्थ वैष्णव. ते म्हटलं बरं ठीक आहे, मग याच्यात काय विशेष आहे? अरे बाबा, वैष्णव म्हणायचं कुणाला याचा विचार कर तू अगोदर. संत म्हणायचं कुणाला याचा विचार अगोदर कर. ज्ञानेश्वरीतली एक छोटी व्याख्या म्हणून पुढे जातो. ज्ञानोबारांनी असं चिंतन केलं, भगवंताच्या मुखात ओवी दिली. भगवान सांगतात, आत्मज्ञाने चोखडी संत जे माझे रूपडी. भगवान सांगतात, भगवान अर्जुनाला सांगतात, अरे अर्जुना, वैष्णव कुणाला म्हणायचं, संत कुणाला म्हणायचं, भक्त कुणाला म्हणायचं, विष्णुदास कुणाला म्हणायचं? आत्मज्ञाने चोखडी. आत्मज्ञानाने जे चोख आहेत ना त्यांना वैष्णव म्हटलं जातं. आत्मज्ञानाने जे युक्त आहेत ना त्यांना वैष्णव म्हटलं जातं. जरा आणखी सोपं बोलतो, आत्मप्रचितीने जे युक्त आहेत ना त्याला वैष्णव म्हटलं जातं. आणखी थोडं पुढं बोलतो की ज्यांना आत्मस्वरूपाची प्राप्ती झालेली असते त्यांना देहाचं ममत्व राहिलेलं नसतं. त्यामुळे देहाची आसक्ती ज्यांची गेलेली आहे ना त्यांना वैष्णव म्हटलं जातं. तो म्हटलं बरं, मग आता नीट ऐक म्हटले, ज्यांची देहाची आसक्ती गेलेली असते त्यांना देह राहिला काय आणि गेला काय त्याचा काही संबंध राहतो. त्यांना देह राहिला काय आणि गेला काय
देह जाओ अथवा आता देहाची आसक्तीच राहिलेली नाही. देह राहिला आणि गेला या दोन्ही गोष्टीला जे समान समजत आहे. देह गेल्यानंतर जी स्थिती आहे ती आता यांची देह राहिल्यावरच झालेली आहे. याचा अर्थ काय? देहाची आसक्तीच राहिलेली नाही. देह नव्हे देह सरे बोरला बोले विठ्ठल. महाराजांचे शब्द किती गोड आहेत पहा. देह नव्हे मी हे सरे किंवा देह तवा आहे प्रारब्धादी याचा मी का शिन भार वाहू माता किमी क्षण कस्य कामाय शरीरमानुसंजोरित. पंचदशिकारांची भाषा आहे. किमी क्षण कस्य कामाय. याच्याकरता आता कसलीही आसक्ती राहिली नाही. आता नीट ऐका पुढं. मग नाश हा देहाच्या संबंधाने सांगितलाय. ज्याला देहाची आसक्तीच गेलेली आहे त्याच्या संबंधाने आता त्याला काही ममत्व राहिलेलं नाही. मी उदाहरण देतो तुम्हाला. एकनाथ महाराजांच्या चरित्रात मी अनेकदा सांगत असतो. एकाने एकनाथ महाराजांना भरपूर शिव्या दिल्या म्हणे. अपशब्द बोलला, पुष्कळ बोलला, भरपूर शिव्या द्यायला लागला. नाथ महाराज शांतच होता. अहो एवढ्या शिव्या दिल्या त्याच्या जवळच्या सगळ्या संपल्या, मागून घेतल्या. आता व्हॉट्सअपला मिळतात, ग्रुप आहेत स्वतंत्र शिव्यांची सुद्धा, काय अडचण नाही. फक्त आपण त्या ग्रुपला जॉईन व्हायचं. भरपूर झालं, पुष्कळ झालं. शेवटी शिव्या देणारा शिव्या देऊन देऊन कंटाळला. आणि शिव्या देणारा कंटाळून तो एकनाथ महाराजांना म्हणायला लागला, अहो नाथ महाराज मी इतक्या शिव्या दिल्या, तुम्ही एकतरी शिवी मला माघारी द्या म्हणजे मला जरा बरं वाटेल. चाललंय बाबा भांडणं काहीतरी. भांडणात एकमेकाशी भांडलं तर भांडणं करणाऱ्याला बरं वाटतं. बरोबर आहे. भांडणं सुद्धा रंगात यावी असं दादा सांगत असतात. सुद्धा रंगात यावी, रंगली पाहिजे भांडणं. त्याच्यात एकमेकांनी आता एक जण शिवाय देतो उगा एक ऐकत बस काय त्या भांडण असं नाही. जसा रंग आता भरलाय महाराष्ट्रात विठाला. आता असं आहे. मग ते आता भांडणं सुरू झालं. कारण शिव्या दिल्या, अपशब्द बोलायला, भरपूर शिव्या द्यायला लागला. शेवटी तो म्हटला एकतरी शिवी मला माघारी द्या. नाथ महाराजांनी फार गोड उत्तर दिला. नाथ महाराजांनी सांगितले, हे बघ तू आतापर्यंत जे दिलं ते मी घेतलंच नाही तर तुला काय म्हणून द्या. तू द्या म्हणतो पण मी घेतलंच नाही. ते म्हटलं अहो मी एवढ्या शिव्या दिल्या तुम्हाला. एकनाथ महाराजांनी विचारलं, तू तुम्हाला दिल्या म्हणजे कुणाला दिल्या सांग. माझ्या देहाला दिल्या का माझ्या आत्म्याला दिल्या. माझा मुद्दा इथं आहे. माझ्या देहाला शिव्या दिल्या असं म्हणतोस का माझ्या आत्म्याला शिव्या दिल्या असं म्हणतोस. मग नीट ऐक. जर देहाला म्हणत असतील तर ते बरंच झालं, कारण मी या देहाची निंदाच करतो, तोही या देहाची निंदाच करतो. मला सहकार्य झालं तुझ्या शिव्या, सहकारी झाले म्हटले. आणि आत्म्याला दिले असं म्हणत असतील तर तुझा आणि माझा आत्मा एकच आहे, त्यामुळे माझ्या आत्म्याला दिलं म्हणजे ती स्वतःलाच दिल्यासारखी आहे. त्यामुळे देहाची आसक्तीच राहिलेली नाही. अशी स्थिती ज्यांच्याकडे आहे ना, अशांच्या बाबतीत मी बोललोय नाही नाश पावला. एक विचार समजा, एवढ्यावर नाही सगळा विषय समजला. मी रामायणाचा दाखला देतो. आपल्या सगळ्यांना माहीत असलेला प्रसंग आहे, पण काही काही ठिकाणी ते प्रसंग सांगणं गरजेचं असतं. काही नाही, प्रसंग मोठा आहे आणि थोडक्यात 2 वाक्यात सांगतो. वाली मेला आणि तारा रडायला, तो प्रसंग फक्त डोळ्यासमोर आला.
वाली मेला आणि तारा रडायला लागली. आता ते भरपूर आहे, त्याच्या अगोदरचं रामायण पुष्कळ आहे. रामचंद्र प्रभूंनी सुग्रीवाला मदत केली, का केली, कशी केली, सुग्रीवालाच मदत का केली, मला कधी कधी सारखा प्रश्न पडतो बाळासाहेब. म्हणजे प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाला मदत केली सीता शोध करण्याकरता वगैरे वगैरे. खरं तर वाली आणि सुग्रीव या दोघांमध्ये ताकदवान कोण होतं? वाली होता. आणि जरा मी माझा अंदाज सांगू का? माझा अंदाज आहे बरं का, माझा अंदाज. जर प्रभू रामचंद्रांनी वाली बरोबर मैत्री केली असती, मी अंदाज म्हणतोय, केलीच नाही, केली असती, जर रामचंद्र प्रभूंनी वाली बरोबर मैत्री केली असती आणि हे रावणाला जर कळालं असतं की आता राम आणि वाली एक झालेले असं कळालं असतं, रावण स्वतःहून सीतेला घेऊन आला असता, पण त्या भानगडीत पडणार नाही. फक्त त्याच्या मागे वाली एवढं कळालं असतं तरी पुष्कळ झालं असतं. मागं कोण आहे हे कळणं फार गरजेचं कोणाला कळणार कोण कुणाच्या मागे ह्याला सूत्राला कळणारच नाही कशाचं काय, जाऊ दे आपल्याला जर कळालं असतं की रामाच्या मागे आता वाली हे जर कळालं असतं रावणाला, तर रावण या भानगडीतच पडला नसता, या भानगडीत पडला नसता. का? कारण रावणाला वालीची ताकद चांगली माहिती होती. आपण रामायण सांगणारी ऐकणारी मंडळी आहात. रावणाला माहित होतं, कारण वालीने रावणाला आपला मुलगा अंगद त्याच्या पाळण्यावर रावणाला खेळून म्हणून उलट बांधलेलं होतं. ऐक नाही, त्या दोघांचं युद्धही मोठं प्रसिद्ध आहे. असं मला कधी कधी प्रश्न पडतो, एवढा वाली ताकदवान होता तर वालीला त्या वालीनेच रावणाला मारायचं ना, त्याच्याकरता रामाने याची काय गरज आहे? एवढं जर वाली तेवढा ताकदवान होता ना, कशा करता रामाने येण्याची गरज होती? मला त्याचं उत्तर असं अध्यात्म रामायणामध्ये सापडलं. ते व्यास महर्षींचं जे अध्यात्म रामायण आहे नाही, त्याच्यामध्ये जसं आपल्याकडे भावार्थ रामायण आहे, वाल्मिकी रामायण आहे, तुलसीदासजींचं रामायण आहे, तसं अध्यात्म रामायण फार गोड आहे की जे भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलेलं आहे, व्यासांनी ते मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये उत्तर व्यासांनी फार गोड दिलंय. त्यांनी असं सांगितलं, वाली एवढा ताकदवान होता पण तरी सुद्धा तो रावणाला मारू शकला नाही किंवा तो रावणाला मारण्याकरता जाणार नव्हता. का? कारण वाली हा व्यक्तिसंतुष्ट होता, म्हणजे तो स्वतःपुरता मर्यादित होता. नाही कळालं तर दुसरं उदाहरण देतो. वाली असा विचार करायचा, रावणाने आपल्याला त्रास दिलाय का? नाही. बाकीच्याला काय का करेना, आपल्याला काय घेऊन दिलं, आपल्या नळाला पाणी आलंय ना, विषय संपला. बाकीची तर जसे का बंद पडेना, बरोबर आहे. आपलं अनुदान जमा झालंय ना, विषय मिटला. बाकीच्याच काय काय होईना असं म्हणणारी जी माणसं ती वालीची वंशज अलीकडल्या काळामध्ये. त्यांनी विचार केला बाकीचा आपल्याला काय घेणं देणं. एवढ्या संकुचित वृत्तीचा होता वाली. संकुचित वृत्ती मोठं कार्य होऊ शकत नसतं. संकुचित वृत्ती व्यापक कार्याला जन्म देत नाही. महाराज, व्यापक कार्य व्हायचं असेल तर वृत्ती व्यापकच ठेवावी लागते. विठाला मैत्री झाली, अमुक अमुक सगळं झालं, पुष्कळ झालं. ते वालीला प्रभू रामचंद्रांनी ती पाठीमागून बाण मारला वगैरे वगैरे झालं. मीला तारा रडायला लागली. रडताना ती तारा रडता रडता रामचंद्र प्रभूंना म्हणायला लागली, हे रामा, तुमच्यामुळे मला दुःख झालं, तुम्ही माझ्यावर अन्याय केला, तुम्ही मला त्रास दिला, असं बोलायला लागली. रामाने विचार केला की मी हिला एका शब्दाने बोललो नाही, ही का बाई मला एवढं दुःख व्यक्त करायला लागली. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, तारे जरा नीट सांग. ती बोलता बोलता म्हणायला लागली, माझा पती गेल्याचं जेवढं दुःख आहे त्याच्यापेक्षा तुम्ही माझ्यावर अन्याय केला हे जास्त दुःख आहे. आता तर रामचंद्र प्रभूंना काहीच कळेना. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, बाई तू जरा नीट बोल, स्पष्ट बोल. मी विनोदाने सांगत असतो, एका बाईचं बोलणं रामाला कळालं नाही, बाकीच्याचं काय घेऊन बसला राम म्हटले जरा नीट सांग काय आहे. मग तारेने सांगितलं, हे पहा प्रभू, स्त्रीच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख असतं ते वैधव्याचं हे मोठं दुःख असतं. आणि माझ्या जीवनामध्ये जे वैधव्याचं दुःख आलं ते तुमच्यामुळं आलं, म्हणून मी तुम्हाला दूषण देते. तिथं प्रभू रामचंद्रांनी तारेला प्रश्न विचारलाय, तो आपल्या विषयाच्या संबंधाने. प्रभू रामचंद्रांनी तारेला प्रश्न विचारला, तारे तू तुझा पती कोणाला म्हणतेस सांग. वालीच्या देहाला पती म्हणतेस का वालीच्या आत्म्याला पती म्हणतेस? तत्वज्ञानाचा विचार फार गोड आहे महाराज. तिथं वालीच्या देहाला पती म्हणतेस का वालीच्या आत्म्याला पती म्हणतेस? जर वालीच्या देहाला पती म्हणत असतील तर देह तुझ्या समोर पडलाय, उचलून घेऊन जा. आणि जर आत्म्याला पती म्हणत असतील तर आत्मा कधीच कुणाचा मरत नाही, त्यामुळे तू माझ्याशी भांडायचा प्रश्न येत नाही. नाही नाश पावत. विठ्ठल असल्यामुळे त्याचा कधीही नाश पावत नाही. तिथं कोणताच नाश नाही. कोणता नाश नाही? स्वभावचा नाश नाही,
आश्रय नाश नाही, परतः नाश नाही. ऐका, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वभावता नाश नाही. स्वभावता, आता हे 3 नाशाचे प्रकार सगळ्याला माहित आहेत. देहाच्या बाबतीत स्वभावता नाश सांगितला, नाशिवंत देह जाणारा सकळ. आश्रय नाश कशाला म्हटलं जातं? भिंतीवर चित्र कुठपर्यंत भिंत आहे तोपर्यंत, भिंत पडलं की चित्राचा नाश झाला, त्याला आश्रय नाश म्हटलं जातं. परतः नाश म्हणजे काय? मडकं, ज्याला हातामध्ये काठी घ्यावी लागते, मडक्याला फोडावी लागते, तेव्हा त्या मडक्याचा नाश होतो, याला परतः नाश म्हटलं जातं. आता या आत्मस्वरूपाचा स्वभावता नाश नाही, आश्रय नाश नाही, परतः नाश नाही. आणखीन पुढे 5 प्रकारचे नाशाचे चिंतन केले. फक्त नावं सांगतो. कारण नाश नाही, कार्य नाश नाही, संबंध नाश नाही, सावशेष नाश नाही, निरवशेष नाश नाही. कोणताच नाश तिथं संभवत नाही. का? आत्मस्वरूपाचा कोणताच नाश होत नाही. का नाश होत नाही? आकार असेल तर स्वभावता नाश होतो, पण आत्मस्वरूपाला आकारच नाही म्हणून स्वभावता नाश नाही. काहीतरी भिन्न असेल तर आश्रय कुणाचा असेल तर आश्रय नाश होत असतो. आत्मा कुणाचा आश्रय नाही किंवा ते कुणाच्या आश्रित नाही म्हणून तिथं आश्रय नाश नाही. परतः नाशाकरता भिन्नता पाहिजे. इथं काही भिन्नच नाही, आत्मस्वरूप एकच आहे म्हणून परतः नाश नाही. हे कोणाचं कारण नाही म्हणून कारण नाश नाही, हे कोणाचं कार्य नाही म्हणून कार्य नाश नाही, याच्याशी कोणाचा संबंध नाही म्हणून संबंध नाश नाही. इथं कोणत्याही पद्धतीचा अवशेष नाही म्हणून सावशेष नाही, आणि इथं कोणत्याही पद्धतीची अवयवरहिता नाही म्हणून निरवयव नाश नाही. कोणताच नाश इथं संभवत नसल्यामुळे वैष्णवाच्या ठिकाणी तुकोबराय सांगतात नाही नाश पावत. बर, महाराजांना विचारलं त्या माणसाने, महाराज वैष्णवाचा नाश होत नाही, मग नाश होत नाही याचा अर्थ आत्मस्वरूपाची प्रचिती झाली. आत्मस्वरूपाच्या प्रचितीमुळे मृत्यूला त्यांनी जिंकलं असं जर तुम्ही म्हणत असाल तर जिंकण्याकरता बळाची गरज आहे. जिंकण्याकरता गरज कशाची आहे? बळाची आहे. मग या वैष्णवाकडे मृत्यूला जिंकण्याकरता बळ तरी कोणतं आहे? अभंगाचं.
कोणत्या बळाने होत नाही? भाव बळे विष्णुदास. अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द आहे भाव. या भाव भाव या शब्दाचा अर्थ नेमकं काय करायचा? भाव या शब्दाचा एक शब्दशः अर्थ सांगून पुढे जातो. अंतःकरणातून वाहणारा निर्विकल्प प्रवाह त्याला म्हटलं जातं भाव. कोणताही विकल्प नाही, कोणताही विकार नाही, किंवा कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, याला खऱ्या अर्थाने भाव म्हटलं जातं. अंतःकरणातून वाहणारा निर्विकल्प प्रवाह या शब्दाचा विचार करत असताना कसल्याही पद्धतीचा विकल्प जिथं नाही ना तो भाव आहे. आपल्याला या पद्धतीने अनेक पद्धतीने विचार करता येण्यासारखा आहे. आणि त्यामुळे वैष्णव त्याला म्हणा की ज्यांचं अंतःकरण निर्विकल्प झालेलं आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही पद्धतीचा मत्सर राहिलेला नाही, त्यालाच वैष्णव म्हटलं जाईल. असा एक वैष्णव शब्दाचा विचार आपल्याला करता येईल. महाराज सांगतात या भावाच्या बळाने युक्त असलेला हा विष्णुदास आहे. या भावाच्या बळाने काय आहे? तो युक्त आहे. हा भाव चार पद्धतीने सांगितला जातो. भावोदय वेगळं, भाव संधी वेगळं, भाव शाबल्य वेगळं आणि भाव शांती वेगळं. विठाल भाव या शब्दाचा आणखीन एक अर्थ करा शुद्ध प्रेम असा अर्थ करा. भाव शब्दाचा अर्थ करताना आणखीन काय करता येईल? शुद्ध प्रेम. तर त्या शुद्ध प्रेमाच्या बळाने काय झालं? तो विष्णुदासाचा कधीही नाश होत नाही. आता महाराजांना विचारलं, महाराज की तुम्ही म्हणता की वैष्णवाचा नाही नाश पावत, म्हणजे अविनाशीपणा आला, बरोबर आहे? अहो पण अविनाशीपणा येण्याकरिता आपल्याकडे काही काही जी योगाच्या माध्यमातून चालणारी मंडळी आहेत ती सुद्धा या पदापर्यंत गेली. मग अविनाशी होण्याकरिता जसं चांगदेवाने अविनाशी होण्याकरिता योगाचं साह्य घेतलं, तसं योगाधिक रिद्धिसिद्धी यांच्याकडे आल्या असं म्हणावं लागेल, किंवा रिद्धिसिद्धी यांनी प्राप्त केल्या असं म्हणावं लागेल. त्याच्याकरता महाराजांनी उत्तर असं दिलं, अरे बाबा रिद्धिसिद्धी यांना प्राप्त करायची गरज पडली नाही, रिद्धिसिद्धी स्वतःहून यांच्याकडे आल्या. योगभाग्य घरा येते सर्व शक्ती चालत, त्यामुळे योगाधिक भाग्य स्वतःहून यांच्याकडे आले. यांना योगाधिक भाग्याकडे जाण्याची गरज पडली नाही. योगाधिक भाग्य स्वतःहून यांच्याकडे आले. हे कसं? एकनाथ महाराजांच्या चरित्रात एक उदाहरण दिलं जातं, जरा बारीक आहे का. एकनाथ महाराजांच्या चरित्रात असं उदाहरण दिलं जातं. काय झालं म्हणे, एकनाथ महाराजांकडे एक मनुष्य योगी, एक मनुष्य पैठणला गेला आणि एकनाथ महाराजांकडे गेला आणि एकनाथ महाराजांना म्हणायला लागला, महाराज
मला तुमच्या बरोबर वादविवाद करायचा आहे. त्या काळामध्ये चर्चा असायच्या वादविवादाच्या, अशा चर्चा असायच्या, म्हणजे वादविवाद करायचा आहे. एकनाथ महाराजांनी विचारलं, बाबा कशा करता? ते म्हटले काही नाही, तुमच्या बरोबर चर्चा करायची आहे आणि त्या चर्चेमध्ये सगळ्या पैठणवासियांना दाखवायचं आहे की मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, की दाखवायचं आहे म्हटलं. एकनाथ महाराजांनी विचारलं, एवढंच आहे का? म्हटलं हो एवढंच आहे. ते म्हणले मग त्याच्याकरता चर्चा करायची काय गरज आहे? मीच सांगतो तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, संपलं म्हटलं. एक वाक्य सांगू का? ज्याला जे पाहिजे ते दिलं की भांडण होत. किती साधं वाक्य आहे. मी सांगतो ना म्हटले तू श्रेष्ठ, संपलं म्हटले. कशा करता म्हटले भांडण करायची गरज आहे? तो म्हटला नाही नाही, तरी पण वादविवाद करायचा. आता फारच आग्रह करायला लागला. एकनाथ महाराजांनी सांगितलं, हे बघा आता संध्याकाळ झाली, आता सगळे गावकरी त्याच्या कामात लागलेले आहेत, सकाळी उद्या आपण करू, आज मुक्काम करा. म्हटले होय हरकत नाही. एक खोली दिली. आता तो योगी म्हटल्याबरोबर त्याच्या त्या रिद्धी-सिद्धीच्या मूर्त्या, त्याची ती साधन सामुग्री, पूजेचं साहित्य सगळं बरोबर त्या योग्यांना घेऊन फिरावं लागतं. महाराज आपापलं पूजेचं साहित्य आपल्या आपल्या बरोबर असावं लागतं, सगळं असावं लागतं. आपलं तसं नाही. आता बघतो मी अलीकडल्या काळात वारकरी अशी गमतीची असतात महाराज. ते चंद्रभागेमध्ये आल्यानंतर आंघोळ करून यायचं, आल्यानंतर पाणी एकाचं, गोपीचंद एकाचा, बुका तिसऱ्याचा, आरसा चौथ्याचा, कपाळ हे फक्त. तेवढ्यावर नाही. जे एखादा आता आमच्यासारखा कुणी पूजेला बसला का ते आमच्या समोर येतात, म्हणतात वडा ना, अरे म्हणजे याच्या कपाळाला आम्हीच गंध लावायचा, हे लावून तुला घ्यायचा. तेवढ्या पुरताच ती गंध सुद्धा तेवढ्या पुरतात. परत एका कपाळाला गंध दिसेल तर शपथ अशी म्हणायची वेळ आहे. कधी कधी वारी पुरतात गंध लावतात लोक. झालं पण तसं नाही महाराज. पूर्वीचे जुने कीर्तनकार बघा, आता आम्ही आमच्या दादांकडे बघतो, पूजेची पिशवी स्वतंत्रच महाराज. जुने कीर्तनकार जर बघितलं, पूजेची पिशवी, एखाद्या कपड्याची पिशवी विसरेल पण पूजेची विसरणार नाही. आपलं आपलं बरोबर असलं पाहिजे. तसा तर तो योगी सगळं त्याच्या बरोबर होतं. तो गेला आणि मग तिथं खोली दिली, त्या खोलीत बसला. बसल्यानंतर झालं, संध्याकाळ झालेली होती, झोपला. पहाटे 3 वाजता उठायचं, स्नान करायचं आणि त्या रिद्धी-सिद्धी मूर्तीची पूजा करायची, साधना करावी लागते त्यांना. हा पहाटे 3 वाजता उठला. उठून पाहतोय तर खोलीमध्ये त्या रिद्धी-सिद्धीच्या मूर्त्याच नाही. इकडे तिकडे बघायला लागला, मूर्त्या कुठे गेल्या? म्हटल्या आता ज्यांच्या जोरावर एकनाथ महाराजाला जिंकायला आलेला, हा त्या रिद्धी-सिद्धीच्या जोरावर ना, त्या रिद्धी-सिद्धीच्या मूर्त्या दिसे ना. इकडे तिकडे शोधायला लागला. शेवटी त्या खोलीची ती खिडकीचा दरवाजा उघडला आणि अंगणामध्ये बघितलं. अंगणामध्ये पाहिल्याबरोबर याला आश्चर्य वाटलं. लख प्रकाश पडलेला होता आणि त्याच्या पुढचं आश्चर्य होतं, ज्या रिद्धी-सिद्धीच्या मूर्तीवर हा एकनाथ महाराजांना जिंकायला आला होता, त्या रिद्धी-सिद्धी एकनाथ महाराजांच्या अंगणात कोणी झाडून काढतंय, कोणी सारवण करतंय, कोणी रांगोळ काढतंय, कोणी पाणी भरतंय. त्याला एवढं आश्चर्य वाटलं. तो धावत गेला, त्या रिद्धी-सिद्धींना विचारायला लागला, तुमच्या जोरावर मी यांना जिंकायला आलो आणि तुम्हीच यांच्यात कामाला लागलाय. ज्याच्या जोरावर जिंकायला आलं तीच जाऊन भेटलं त्याला. कसं काय मिळ लागायचा? गट फुटला. कसा काय मिळ लागायचा महाराज? तीच जाऊन भेटलं ना. कसं व्हायचं हे आपलं पुढचं? तो म्हटला, तुमच्या जोरावर आम्ही जिंकायला आलो या एकनाथ महाराजांना आणि तुम्हीच त्यांच्या दारात कामं करायला लागला, सेवा करायला लागला, असं कसं काय? रिद्धी-सिद्धीने फार गोड उत्तर दिलं. रिद्धी-सिद्धीने सांगितलं, हे बघ, तुला आम्हाला प्राप्त करण्याकरता साधना करावी लागते. तू आम्हाला प्राप्त करण्याकरता साधना करावी लागते. पण आमच्या ठिकाणी जी रिद्धी-सिद्धीपणा आहे, आम्ही रिद्धी-सिद्धी आहोत, पण आमच्या ठिकाणी असलेला जो रिद्धी-सिद्धीपणा आहे, तो रिद्धी-सिद्धीपणा कायम जागा ठेवण्याकरता आम्हाला संतांच्या घरी सेवा करावी लागते. योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत. आम्हाला स्वतःहून संतांकडे जावं लागतं. आपल्याला रिद्धी-सिद्धीकडे जावं लागतं आणि रिद्धी-सिद्धी स्वतःहून संतांकडे येत असतात. हे वैष्णवाचं वैशिष्ट्य आहे. विठ्ठल हे पटलं. पण आणखीन एक प्रश्न आहे. म्हटलं काय? या रिद्धी-सिद्धी भगवंताच्या दासी आहेत ना. आता ऐका, या रिद्धी-सिद्धी कोणाच्या दासी आहेत? भगवंताच्या. मग भगवंताच्या दासी असलेल्या रिद्धी-सिद्धी वैष्णवाच्या घरी काम कसं काय करायला लागल्या? भगवंताकडे असलं असतं तर ठीक आहे, वैष्णवाकडे कसं काय? ते म्हटले, तुला व्यवहारातला नियम माहित नाही का? व्यवहारातला नियम काय? पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचित. अभंगाचं 3रं चरण आहे. पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचित. या प्रमाणाचा अर्थ काय? वडिलांचं जे असतं ते सगळं मिळतं कुणाला? पोराला. हे सरळ नियम आहे. वडिलांचं जे आहे ते सगळं पोराला मिळतं. असं आहे महाराज. आमच्याकडे कर्नाटकामध्ये एक पद्धत आहे. कर्नाटकामध्ये आता आपल्याला माहिती आहे, आपला शिष्य परिवार परंपरेचा आपल्या कर्नाटकात जास्त. ते कर्नाटकात एक पद्धत अशी की एखादा वारकरी गेला, माळकरी जर गेला तर मग त्याच्या अंत्यविधीला आपल्या घरातलं कुणीतरी हजर राहायचं.
आपल्या शिष्य परंपरेतला असेल तर आपल्या घरातलं कोणीतरी हजर राहायचं. कोणी दादा सोमी असो, यशवंत महाराज, किरण महाराज, मनोज महाराज, कोणीतरी एकानं घरातल्या हजर राहायचं. का राहायचं? कारण त्या अंत्यविधीच्या वेळेला त्याच्या गळ्यातली माळ पुढच्या पोरांच्या गळ्यात घालायची. कोणाच्या तरी म्हणजे ही परंपरा कोण चालवणार बाबा, कोणाच्या तरी गळ्यात घालायची, ते घालायची. मला एका ठिकाणी दादानी पाठवलं एका अंत्यविधीला. मी गेलो, आपलं ते माळ घालायची म्हणून गेलो अध्यात्म. ते सगळं ते 4 पोरं होते त्यांना. आता ती माळ घेऊन मी बसलो, एकही येईना माळ घ्यायला, एकही येईना. त्याच्यातलं एक जण म्हटलं महाराज तुम्हीच घेऊन जाऊ. आहे बघा इष्टेट तू घे, माळ मला महाराज सांगतात अरे बाबा नियम असा आहे, ऐका. ऐहिक, आता पुढचं बोलतो, वडिलांचं ऐहिक जसं मुलांनी घ्यावं तसं वडिलांचं पारमार्थिक वारसा सुद्धा मुलांनी घ्यावा. म्हणजेच पित्याचे जे काही धन पुत्रा कोण वंचित, फक्त पैसाच नाही, परमार्थ ह्याची महाधन ते सुद्धा घेतलं पाहिजे. मी अनेक वेळेला सांगत असतो, परंपरा टिकवत असताना, चालवत असताना प्रत्येक पिढीतल्या एका व्यक्तीला समर्पण व्हावं लागतं, त्याच्याशिवाय परंपरा टिकत नसतात. विठ्ठल चालवत असताना फार कठीण आहे. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी हे यावेळेस कळतं महाराज. काही काही लोकांना वाटतं बरं आहे तुमचं, मी म्हणत असतो जावे त्याच्या वंशा, बरं आहे तुमचं म्हणताना तुम्ही फक्त काय करा, कार्तिक वारीतले 2-4 दिवस फक्त माझ्या बरोबर राहा म्हणजे कळते बरं आहे का वाईट आहे, 65 एकरात आहे का वाळवंट आहे मलाच कळेल. अशी फजिती असते महाराज. हे चालवत असताना, टिकवत असताना गुरुरे दादा आम्हाला एक वाक्य सांगत असतात महाराज, हे सतीचं वाहन आहे, हे टिकवताना चालवताना फार जपून चालावं लागतं, याला फार जपावं लागतं. क्षणक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुला, न घडावी पायी तुटी मनी मिठी घातली. त्यामुळे हे टिकवत असताना फार कटाक्ष, सावध झालो हरीच्या आलो जागरणा, थोडक्यात सावध राहावं लागतं. आता मी पुढे बोलतो. महाराज सांगतात वडिलांचं जे आहे ते सगळं मुलाला मिळतं, हा जसा नियम आहे तसं भगवंताच्या दासी असलेल्या रिद्धी-सिद्धी या सगळ्या वैष्णवाकडे येतात. याचं कारण आहे वैष्णवाच्या दृष्टीने वडील कोण आहेत तर विठ्ठल माय बापू चुलत, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही होता तुका म्हणे आता नाही दुसरे, किंवा कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझी. त्यामुळे या दृष्टीने विचार केला तर वडील किंवा आई हे भगवानच असल्यामुळे ते सगळंच्या सगळं वैष्णवाला मिळतं. पित्याचे जे काही धनपुत्रा कोण वंचित, असा जो वैष्णव आहे तो वैष्णव निर्भर झालाय. कसा? अभंगाचं शेवटचं चरण.
झाला निर्भर. निर्भर या पद्धतीचा वैष्णव झाल्यामुळे हे खऱ्या अर्थाने वैष्णवाचं वैशिष्ट्यच आहे. 3 वैशिष्ट्ये झाली. काय? एक वैशिष्ट्य झालं अविनाशीपणा, दुसरं वैशिष्ट्य झालं संपन्नता आणि तिसरं वैशिष्ट्य झालं निर्भरता. कारण भगवंताच्या कडे बसल्यानंतर आता कसलीही भीती राहत नाही. आपल्याला घेऊन जाणारा कोण आहे हे बघितलं पाहिजे. मी अनेक वेळेला सांगत असतो, त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्रामध्ये छोटीशी गोड कथा अशी आली. भगवान झोपलेले होते आणि झोपेमध्ये मध्यरात्री एके दिवशी रात्रीच्या वेळेला राधा राधा म्हणून ओरडायला लागले. रुक्मिणी मातेने विचारलं, का हो ही राधा राधा तुम्ही रात्रीच्या वेळेला म्हणाला, कोण आहे ही राधा? म्हटलं सकाळी सांगतो तुला. आणि सकाळच्या वेळेला यमुनेच्या काठावर गेले. यमुनेच्या काठावर गेल्याबरोबर राधा कृष्ण कृष्ण भजन करत होती. दोघांनी एकमेकाकडे पाहिलं. भगवंताने काय केलं, एका त्या नदीच्या काठावर एका बाजूला एक काठी बांधली, दुसऱ्या बाजूला एक काठी बांधली, मध्ये दोरी बांधली. एक पाण्याने भरलेला हंडा रुक्मिणीच्या डोक्यावर दिला. रुक्मिणीला सांगितलं, हा पाण्याने भरलेला हंडा इकडल्या कडेवरनं तिकडल्या कडेवर दोरीवरनं चालत जायचं, जमेल का? तेव्हा मी काय जमणार नाही, मी जगन्माता सगळ्या जगाची आई आहे म्हटले, मला काय जमणार नाही म्हटले. जमतंय नक्की. तिने ती हंडा घेतला आणि निघाली. ती विस्तीर्ण पात्र पाहिलं, डोळे गरगर फिरायला लागले, मध्येच पडली एकदम. भगवान आणि राधा हसायला लागली. रुक्मिणी माता बाहेर आल्या सांगितलं, माझी जी परीक्षा घेतली ती राधेची घेऊन दाखवावं. म्हटले घेणार. पाण्याने भरलेला हंडा स्वतः भगवंतांनी राधेच्या डोक्यावर ठेवणार. सांगितलं, राधे मी पाण्याने भरून दिलेला हंडा इकडल्या कडेवरनं तिकडल्या कडेवर घेऊन जाशील का दोरीवरनं चालत? राधेने सांगितलं, कृष्णा तुम्ही दिलाय म्हटल्यानंतर का जाणार नाही? रुक्मिणीचे शब्द वेगळे होते, राधेचे वेगळे होते. तुम्ही दिलाय ना का जाणार नाही? राधा इकडून तिकडे गेली नाही, तिकडून इकडे माघारी आली. आणि आल्याबरोबर रुक्मिणीला आश्चर्य वाटलं. रुक्मिणीने राधेला विचारलं, राधे मी घाबरले, मी तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितली, मी तुझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ अनुभवी वयोवृद्ध तपवृद्ध असताना मी घाबरून पडले, तू मात्र घाबरली नाही, पडली नाही. कसं काय तुला जमलं? एवढा मोठा पाण्याचा हंडा घेऊन तू इकडून तिकडं दोरीवरनं गेली कशी, माघारी आली कशी काय? राधेने दिलेलं उत्तर आहे का? राधेने सांगितलं, आई साहेब मी पाण्याने भरलेला हंडा घेऊन गेले नाही, भगवान श्रीकृष्णाने पाण्याने भरून दिलेला हंडाच मला इकडून तिकडे घेऊन गेला, तिकडून इकडे घेऊन आला. तो का म्हणे कडे बैसो. लक्षात आलं? आपण कोणाचा आधार घेतोय हे फार महत्वाचं असतं. आधार अशाचा घ्यावा की त्याने असून आधार अशाचा घ्यावा की त्याने असो निर्भर. म्हणजे आपल्याला निर्भयता प्राप्त व्हायची असेल तर आपल्याला आधार देणारा सुद्धा तितकाच ताकदीचा पाहिजे, महाराज तितकाच ताकदीचा पाहिजे. आणि त्यामुळे वैष्णवाला आधार कोणाचा आहे? भगवंताचा. त्यामुळे तुका म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर, योग भाग्ये घरा येती सर्व शक्ती चालत. ज्ञानेश्वर या अभंगामध्ये जे महत्वाचे 3 शब्द आहेत ते 3 शब्द म्हणजे वैकुंठोशी काकांचं चरित्र आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे नाही नाश पावत हे वैकुंठोशी दिनकर काकांच्या बाबतीत लागू पडतं. सर्व शक्ती चालत हे काकांच्या बाबतीत लागू पडतं. आणि तेनी असो निर्भर हे काकांच्या बाबतीत लागू पडतं. गेली 16 वर्ष झालं अव्यात त्यांचं नाव आतापर्यंत अखंड आपल्या मुखामध्ये येतं. याला काय म्हणायचं? नाही नाश पावत असंच म्हणावं लागेल. नाव शिल्लक राहत आहे आणि शिल्लक राहत असतं ते नाव राहत असतं. त्यामुळे त्या नावाला असलेला जो अविनाशीपणा आहे तोच आत्मस्वरूपाचा. आजही आपण तुकोबाराय देहरूपाने नाहीत पण तुकोबारायचं नाव घेतोच. त्यामुळे नाही नाश पावत. ज्ञानोबाराय देहरूपाने नाही आहेत पण ज्ञानोबारायांचं नाव घेतोच आपण. सावता महाराजांचं नाव घेतोच, गुरोबा काकांचं नाव आपण घेतोच, मानकोजी महाराजांचं नाव घेतोच. ही सगळी मंडळी नाही नाश पावत. तसंच काकांचं नाव आज गेली 16 वर्ष झालं अव्याहतपणे आपल्या सगळ्यांच्या मुखामध्ये आहे. काकांना जवळून बघितलेली आपण सगळी मंडळी आहात, अनुभवलेली मंडळी आहात. मला फक्त त्यांच्याबद्दल एकच वाक्य सांगायचं आहे. अत्यंत शिस्तप्रिय असलेलं जीवन, फार शिस्तीचं जीवन महाराज. आणि जरा आणखीन पुढं बोलायचं झालं तर चाकोरीबद्ध जीवन. त्यांनी कधी आपल्या जीवनाच्या चाकोरी ओलांडल्या नाही. त्यांच्या ज्या चाकोरी ज्या होत्या ना त्या अशा ठरलेल्या होत्या. त्यांची ध्येय ठरलेली होती. त्यांची जीवन जगण्याची एक विशिष्ट पद्धत होती. अनेक गोष्टी त्यांच्याकडून जवळ राहून काही शिकायला मिळाल्या. आणि आणखीन एक विशेष असा होता त्यांचा, दुसऱ्याच्या आनंदामध्ये स्वतः आनंद मानायचा फार विशेष होता.
दुसऱ्याच्या आनंदामध्ये. म्हणजे दुसऱ्याला जर एखादं काही घडलं, चांगलं घडलं, तर त्याचा आनंद पहिल्यांदा ते व्यक्त करायचे, मोठ्याने आनंद व्यक्त करायचे. आज हे सगळं वैभव बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने ते मनस्वी समाधानी असतील की आपण लावलेलं जे रोपटं आहे, सुस्त्यामधलं संप्रदायाचं रोपटं जे आहे, येवलेसे रूप लाविले द्वारी, आज त्यांच्या नंतर सुद्धा गेली 16 वर्ष झालं अव्याहतपणे हा अध्यात्माचा वटवृक्ष आज आपल्या समोर दिसत आहे. सुस्त्यातला परमार्थ उत्तरोत्तर वाढत असलेला आपल्याला दिसत आहे. आध्यात्मिक भूमिका वाढत असलेल्या आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून त्यांच्या जवळ राहत असताना काही गोष्टी ज्या शिकायला मिळाल्या, शिस्तप्रिय जितके होते तितके ते असे मिश्किल होते. म्हणजे असे सहजासहजी विनोद करायचे. आपल्याला सगळ्याला माहिती आहे, आपण सगळी राजकीय मंडळी सुद्धा त्यांच्या जवळची अगदी. म्हणजे मला असं वाटतं की त्यांचं जीवन म्हणजे अजात शत्रू. म्हणजे काही नाही, कोणाला असं वाटलं नाही त्यांच्याबद्दल. प्रत्येकाला वाटायचं बाबा आपले आहेत. बाळासाहेब असतील, तुषारदादा असतील, तात्यामामा असतील, गीता अनंतराव आहेत, गणेश बाप्पा आहेत, ही राजकीय मंडळी, आपण सगळी वारकरी मंडळी, आपल्या सगळ्यांना ते काय वाटायचं आपले. त्यांच्याबद्दल बघताना सगळ्यांना काय वाटायचं काहीतरी. बऱ्याचदा मला आठवत आहे, म्हणजे काका ज्यावेळेस इथं राहत होते, आम्ही यायचो कधीमध्ये, ज्यावेळेस यायचं आठवड्याला एकदा तरी आमची चक्कर व्हायची, त्यावेळेस नवीन नवीन तर मला असं जाणवत आहे, म्हणजे जर काही भांडणं लागली, खरं का खोटं करायचं झालं, घीवर शपथ म्हणायची दरवाजाची. बरोबर आहे की नाही मी बोलतोय ते? शपथ घी वर तिथं म्हणायची. इथला जो आपला जुना वाडा होता त्या नाट्यरंगाचा, तिथं शपथ घी म्हणायची. म्हणजे तिथं हात लावला तर मग खरं खोटं काय आहे ते. इतकी श्रद्धा. ते ज्या जागेवर राहत होते, ज्या उंबऱ्याला पाय लावत होते, त्या उंबऱ्यावर सुद्धा सुस्तेकरांची श्रद्धा. आणि इतकी श्रद्धा कमवण्याकरिता फार मोठी ताकद लागते महाराज. हे सहजासहजी नाही. आजही त्यांच्याबद्दलच्या भावना प्रत्येकांच्या अंतःकरणामध्ये आहेत. अतिशय मिश्किल. आम्ही एकदा कर्नाटकामध्ये गेलो होतो, दावणगिरी म्हणून गाव होतं. आता मनोज किरण त्यावेळेस लहान होते, विठ्ठल बापू होते आमच्याबरोबर. आपण गेलेलो दावणगिरीला आणि मग दादांनी आम्हाला घेऊन गेले तिथं. ते सुटकेस भली मोठीच्या मोठी त्यांची कपड्याची. ती मला म्हटले घे, कपडे लागतात हे आपल्याला 8 दिवस. आता आम्ही त्यावेळेस लहान होतो रामेश्वर महाराज. आणि मग गेल्यानंतर पहिल्या दिवशी सप्ताह सुरू करायचा. आम्हा दोघांना म्हटले आणा ती सुटकेस, ते कपडे घालायचे नाही का इस्त्री करून. 8 दिवसाचे 8 शर्ट आणलेले होते, कडक अगदी. त्यांचे कपडे तुम्हाला माहिती आहे स्वच्छ असायचे सगळे. मला म्हटले मोज. मी मोजले, 1 2 3 4 5 6 7. म्हटलं काका 8 ड्रेस आहेत. म्हटले मग आपल्याकडे काय कमी आहे का, झाकून ठेव. ती ठरलेला शर्ट घातला, निघाला. दुसऱ्या दिवशी पुन्हा आणखी सुटकेस उडायला लावली. मोज कपडे मोजायचे, रोज कपडे मोजायचे, पण ती कपडे घालायची नाही, ठरलेला शर्ट घालायचा. ठरलेला शर्ट घालायचा, पण तो सुद्धा शर्ट अजिबात डाग लागलेला नसायचा. 8 दिवस राहून सुद्धा, मी थोडं पुढं बोलतो, त्यांनी कपड्यालाही डाग लागू दिला नाही आणि जीवनालाही कधी डाग लागू दिला नाही. जीवनालाही कसला डाग लागू दिला नाही. कोणीही त्यांच्याकडे असं बोट करायची ताकद नव्हती. इतकं निष्कलंक जीवन काका त्यांच्या जीवनामध्ये जगले महाराज. त्यामुळे असं सामाजिक व्यक्तिमत्वही तितकंच आणि कौटुंबिकही तितकंच. मी थोडं, आपण सुस्त्यातली मंडळी घरातली आहात, आमच्या परिवारातली, बोधले परिवारातली सगळी मंडळी इथं आहेत. मी थोडं जाहीर सांगेन, आज जी काही आमची शिक्षणं एवढी आज आमच्या घरामध्ये झाली किंवा आहेत, या सगळ्या शिक्षणाची खरी मुहूर्तमेढ जर काय असेल तर ते वैकुंठवासी दिनकर काका आहेत. त्यांना मुलांनी शिकावं याच्याबद्दल फार आग्रह असायचा. मग सगळीच मुलं, सगळ्याच मुलांबद्दल त्यांचं तितकंच प्रेम असायचं आणि तेवढंच अशा पद्धतीने शिक्षण घ्यावं असा आग्रह असायचा. आणि त्या काळामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ती पहिल्यांदाच एखाद्या शिक्षण संस्थेशी त्यांचा संबंध वेळ कर्जनीशी. आणि त्यामुळे अशा पद्धतीने हे सगळं कुटुंब चालत आलं. त्या काळामध्ये गुरुरे दादा, दिनकर काका, भास्कर काका, सुधाकर काका या सगळ्या मंडळींनी जी घडी बसवलेली आहे, ती घडी आमच्या पुढल्या पिढीने चालवण्याचं काम त्यांच्याच आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी चालू आहे. काकांच्या 16व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करत असताना त्यांनी दिलेली जी शिस्तीची शिकवण आहे, त्यांनी दिलेली जी स्वच्छतेची शिकवण आहे, त्यांनी दिलेली जी आध्यात्मिक विचाराची शिकवण आहे, ती शिकवण आमच्या अंतःकरणामध्ये अखंड पद्धतीने राबावी. आज जो बोधले महाराजांचा फड एवढ्या दिमाखामध्ये आज महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये आज आपल्याला जो दिसून येतो आहे, त्याचा एक महत्त्वाचा खांब म्हणून दिनकर काकांच्या जीवनाकडे आपल्याला बघता येण्यासारखं आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे बघत असताना काय असतंय, आम्ही आजही पाहतो, ज्ञानोबांची ओवी आहे महाराज, तुमच्या सगळ्यांच्या वडील जे जे करीत तया नाम धर्म ठेवी. धर्म या शब्दाचा अर्थ काय, जे आपल्या घरात वडील जे करतात
त्याला आचरण करणं हे मुलाचं काम असतं किंवा मुलगा तो बघत असतो. आपली वाडवडील आता अशी गंमत आहे महाराज, एक पोरगा एका चिंचेच्या झाडावर चिंचा तोडत होता, चोऱ्या करत होता. ते चिंचा तोडायला लागला, चोऱ्या करायला लागला. बघितल्याबरोबर त्या चिंचेच्या मालकाने त्या पोराला उतरवलं, कान पकडला. चोऱ्या करतो, चल तुझ्या बापाकडे घेऊन जातो. तो म्हटला कुठं? घरी. नाही, आमचे वडील दुसऱ्या चिंचेवर चोऱ्या करतात, आता कसं घेऊन जा. अशी परिस्थिती समाजाची आहे. त्यामुळे आपण काय वागतो तशी पुढली पिढी वागत असते. आम्ही ज्याला आपल्याकडे इंग्रजीमध्ये फॉलो म्हटलं जातं, आम्ही ज्यांना फॉलो केलं ते आमच्या घरातलीच मंडळी आहे. त्यामुळे दोन भावांमध्ये कसं प्रेम असावं हे आम्ही दादांकडे, काकांकडे, या काकांकडे बघितल्यामुळे तोच प्रेमाचा वारसा घेऊन आमची पुढची पिढी सुद्धा सगळं काम करत असलेली दिसून येते. आणि त्याला आपल्या सगळ्या भाविकांचं, विशेष करून सुस्तेकरांचं एक चांगल्या पद्धतीचं सहकार्य आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे त्यांचा बराचसा काळ पंढरपुरामध्ये जरी शिक्षणाच्या दृष्टीने आमचा गेला, जन्म जरी त्यांचा धामणगावातला असला तरी त्यांची ओळख मात्र सुस्त्यामुळे आहे. आणि मला असं वाटतं की काकांची ओळख जशी सुस्त्यामुळे आहे तसं सुस्ते गावाची ओळख सुद्धा काकांमुळे अध्यात्माची आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे सुस्ते गावाला सुद्धा एक ओळख निर्माण झाली, ती काकांच्यामुळे ओळख निर्माण झाली. आणि असं एक सुस्त्याचं आणि दिनकर काकाचा अतूट नातं असल्यामुळे गेली 16 वर्ष झालं पुण्यतिथी इथंच. पहिली पुण्यतिथी जी धामणगावामध्ये झाली त्याच्यानंतर दादांनी आम्हाला सांगितलं की त्यांना प्रेम ज्या गावाने दिलं किंवा त्यांचं ज्या गावावर विशेष प्रेम होतं असं गाव हे सुस्ते असल्यामुळे तिथंच आपल्याला पुढचा सगळा पुण्यतिथीचा कार्यक्रम करायचा. तेव्हा प्रतिवर्षी पुण्यतिथी होते. एक भजनी मंडळाची मोठी आज जी रांग दिसते त्याला सुद्धा त्यांचे आशीर्वाद आहेत. आज आपला रामनवमीचा सप्ताह असेल किंवा आपली वद्य एकादशीचे जागर असतील किंवा शुद्ध एकादशीची पंढरपूरची वारी असेल, या सगळ्याच्या पाठीमागं एक चांगल्या पद्धतीचा भक्कम आधार म्हणजे काकांचा आहे. आणि तीच पुढं सगळी परंपरा मनोज महाराज, किरण महाराज आणि आम्ही सगळेजण हे सगळे सांभाळत आहोत. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. मानकोजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. झालेली सेवा सद्गुरू दादा आणि आपल्या सर्वांच्या चरणी, विशेष करून काकांच्या चरणी ही सेवा समर्पित करू. सगळा अभंगाचा शब्दशः अर्थ करणे इतकी जरी वेळ माझ्याकडे नसली आणि त्या सगळ्यामध्ये गुंतण्यापेक्षा सुद्धा काका काय आहेत हे फक्त कळावं या दृष्टीने जेवढा विषय मला बोलता येणं शक्य आहे तेवढा बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा पुन्हा एकदा भगवंताच्या चरणी समर्पित करू. याच ठिकाणी थांबू. मानकोजी Oh,